नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची खबर बातमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी. राज्यात अखेरच्या आणि 5व्या टप्प्यातील मतदान आता पूर्ण झालेलं आहे. मुंबईसह राज्यातील 13 मतदारसंघात मतदान संपन्न झालं. उमेदवारांचं भवितव्य आता ईव्हीएम मध्ये बंद झालंय. 5व्या टप्प्यातील मतदानाला मतदारांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय. काही ठिकाणी अजूनही मतदान सुरू आहे, तर या 5व्या टप्प्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर राज्यात अखेरच्या टप्प्यातील मतदान आता पूर्ण झालेलं आहे. 6 वाजलेले आहेत. मतदानाची प्रक्रिया आता इथेच थांबणार आहे. मात्र 6 वाजेपर्यंत जे कोणी नागरिक मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत त्यांना मतदान करता येणार आहे. काही ठिकाणी अजूनही मतदान सुरू आहे. आज 5व्या आणि शेवटच्या टप्प्यातलं राज्यातलं हे मतदान पार पडतंय आणि अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. राज्यात अखेरच्या टप्प्यातील मतदान आता पूर्ण झालेलं आहे. मुंबईसह राज्यातील 13 मतदारसंघात आज शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडलेलं आहे. तर काही ठिकाणी अजूनही मतदान सुरू आहे आणि काही नागरिक आत्ता जर मतदान केंद्रावर पोहोचले असतील तरीही त्यांना मतदान करता येणार आहे. तर या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. राज्यात अखेरच्या टप्प्यातील मतदान आता पूर्ण झालेलं आहे. मुंबईसह राज्यातील 13 मतदारसंघात आज मतदान पार पडलेलं आहे आणि काही ठिकाणी अजूनही मतदान सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. शेवटच्या गेल्या काही तासांमध्ये नागरिकांनी मतदान करण्यासाठी मोठी गर्दी केली आणि आता थेट डोंबिवलीमध्ये जाणार आहोत, जिथे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, मतदान करण्याची आता वेळ संपलेली आहे, मात्र अजूनही काही मतदार तिथे पोहोचतायत. काय सध्या तिथे परिस्थिती आहे? नक्कीच आपण पाहिलं तर आता एक 78 वर्षाचे आजोबा जे आहेत ते त्यांचा मुलगा त्यांना घेऊन आलेला आहे. 6 वाजलेले आहेत आणि आणखीनही मतदार जे आहेत ते मागे पळत दिसत आहेत. आत्ताच 2 मतदार जे आहेत इथे आल्यानंतर आतमध्ये त्यांना इथं मतदान करून दिलं जाते, कारण का 6च्या आत ते मतदान केंद्राच्या आतमध्ये आले होते. हे काका देखील आलेले. काका, मतदान केलं? हो, मतदान केलं. किती? आता 6 वाजता तुम्ही मतदान केलं? मी नाही, अगोदर केलं. मग आता आला होता तुम्ही? माझा मुलगा आहे, त्याला ती लाईन लावण्यासाठी आलो होतो मी. मग झालं का मतदान? हा, झालं झालं ना. एवढा उशीर का झाला? तो पुण्याला गेलेला होता. पुण्याहून मतदान करण्याकरता आला? मतदान करायला आला. म्हणजे फक्त मतदानाकरता तुमचा मुलगा पुण्याला आला? पुण्याला. नक्कीच बघितले. हे असं आहे की फक्त मतदान करण्याकरता पुणे आलेले आहेत आणि 6 वाजले, त्यामुळे डोअर जे आहेत ते मतदान केंद्राचे ते बंद केले जात आहेत. कारण का ती प्रक्रिया असते, जी मशीन असते त्याच्यामध्ये टाइम शीट असतो आणि त्या टाईमनुसार या सगळ्या प्रक्रिया जी आहेत ते पूर्ण कराव्या लागतात. संपूर्णपणे आपण जर पाहिलं तर पोलीस कर्मचारी, होमगार्डचे इथे कर्मचारी आहेत आणि पूर्णतः मतदान प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झाल्यानंतर इथून ज्या त्यांच्या वोटिंग मशीन आहेत त्यांचं पुन्हा एकदा पोल करून सगळ्या ज्या स्लिप्स आहेत त्याचं काउंट करून सील बंद केलं जाईल. सर्वांच्या इथले पोलिंग एजंट जे आहेत, त्यानंतर निवडणूक कर्मचारी जे आहेत यांच्या सर्वांच्या देखरेखीखाली आणि त्यांच्या सहीनिशीनं जे आहे ते सगळं बंद केलं जाईल. आणि हे मतदान आता जे आहे ते महाराष्ट्रातलं शेवटचं आणि 5व्या टप्प्यातलं मतदान आहे. त्यामुळे 4 जूनला काय नेमका निकाल लागतो त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. सर्व मतदान केंद्राचे दरवाजा पण जर पाहिले तर आता बंद करण्यात आलेले आहेत आणि मतदान जे आहे ते आता आतमध्ये जे आहेत त्यांनाच करून दिलं जात आहे. पण या मतदान केंद्रावरती 6 पर्यंत एखाद 2 मतदान जे मतदार आहेत ते आले होते. त्यामुळे इथले जे हे आहेत मतदान केंद्र जे आहेत त्यांना हे अशा पद्धतीनं आता बंद केले जातात, कारण का 6 वाजून गेले आणि जे मतदार आहेत ते इथे आता नाही आहेत. त्यामुळे इथलं मतदान जे आहे ते आता बंद करण्यात आलेलं आहे. नियमानुसार 6 वाजल्यानंतर मतदान जे ते बंद होतं. आतमध्ये जे लोक येतील, रांगेमध्ये जे असतील त्यांना मतदान करण्याचा अधिकार दिला जातो. पण या मतदान केंद्र जवळपास 11 मतदान केंद्र आहेत. निश्चितच. तर अखेरच्या टप्प्यातील मतदान आता